मीरा, मीरा, यांच्याशी जरा जपून बोल, आपलं ठरल्याप्रमाणे बोल. मीरा, हे सगळं काय आहे? आउट हाऊस तोडायचा विषय निघाला तर मंजिरीला केवढं टेन्शन आलं होतं. तिने शपथ घातली आणि थांबवलं अथर्वला. आता मंजिरीने शपथ घातली म्हटल्यानंतर अथर्व पुढे काहीच करणार नाही. आणि मला असं वाटतंय ना की मंजिरीचं खूप मोठं सिक्रेट आहे त्या आउट हाऊस मध्ये. तेच तर ना, पण काय आहे? तर ते मला माहित असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना. तुला कसं माहित नाही ग? हा, तू तिथे नसताना तिने तुला आरोपी घोषित केलं. हो, माझा तर विश्वासच बसत नाहीये सगळ्यावर. विश्वास बसला नाही ना तरी हे खरंय. हो, खरं असेलच, पण हे बघा, हे सगळं असू द्या. माझ्याकडे एक आयडिया आहे. कसली आयडिया? तिने जरी वेदाच्या बाबांना सांगून आउट हाऊस तोडायचं थांबवलं असेल तरी सुद्धा ते आउट हाऊस आपण पाडू शकतो. आपण पाडू शकतो. हे काम तूच करू शकतेस माया. मी व्हॉट डू यू मीन? हे बघ, ते आउट हाऊस खूप जुनं झालंय. ते आपोआप पडूच शकते ना. मग आपोआप पडायची आता वाट बघायची आपण. नाही आत्या, ते आपण पाडायचं आणि सगळ्यांना असं दाखवायचं की ते आपोआप पडलंय. पण या सगळ्यात मी काय करणार? तुझ्या खूप ओळखी आहेत ना माया. तांत्रिक, मांत्रिक, मारेकरी सगळ्यांनाच ओळखतेस तू. त्यांच्यातल्याच काही माणसांना बोलव आणि की आज रात्रीत कोणालाही न कळता ते आउट हाऊस पडलं पाहिजे. वा मीरा, चांगला डाव टाकलायस. काय माया, जमेल ना? हा, जमेल. मीरा, हे जरा थोडं जास्त नाही वाटत आहे? आत्या, आता आपलं ठरलंय ना की मंजिरीच्या विरोधात लढायचं. तर मग जास्त काय आणि कमी काय, ज्या काही शक्यता असतील सगळ्या करून बघायच्या. आत्या, तुम्ही काय इतक्या टेन्शन मध्ये दिसताय? नाही नाही, काही नाही, काही नाही. टेन्शन कुठे आलंय? आता बघूया ना माया काय करते. आले. ताई, बघितलंस ना आत्या किती टेन्शन मध्ये आल्या होत्या ते. बघितलं, पण आता ही बातमी मंजिरीपर्यंत पोचणार. बघूच या आपण मंजिरी काय करते ते.
मीराची एवढी हिंमत वाढली. अहो मी तुम्हाला तेच सांगते. म्हणजे सासूबाई आणि मीरा त्या दोघी तुमच्या विरोधात काहीतरी प्लॅनिंग करत होत्या. म्हणजे आता मी किचन मधून आले ना, तिकडे हेच डिस्कशन सुरू होतं. अच्छा, म्हणजे गोष्टी एवढ्या पुढे गेल्यात तर. माया तू खरं बोलतेस ना, खोटी बातमी नको आहे मला. हा मॅडम, काही काय बोलताय? मी तुमच्याशी खोटं बोलेन? नाही नाही, अहो मॅडम, मी आधीपासून तुमच्याच साईडने आहे आणि नेहमी तुमच्याच बाजूने राहणार आहे. पण अशी एक गोष्ट रिसेंटली घडली आहे ज्यामुळे माझं मत बदलू शकतं. अहो तुम्ही सगळ्यांसमोर मला आरोपी घोषित केलं. माया, तुला कळत कसं नाहीये, मला तसं बोलावं लागलं आउट हाऊस वाचवण्यासाठी. अहो पण या सगळ्यामध्ये माझा गेम झाला असता ना. हे बघ माया, मी आहे ना. हा, मी तुला काही होऊ देणार नाहीये. मी आहे ना. आणि तुला तर माहिती आहे त्या आउट हाऊस जवळ माझा मायावी विश्व आहे. म्हणून बोलले. मला पटतंय तुम्ही जे म्हणताय ते, पण प्लीज माझा परत विश्वासघात करू नका. मला असं वाटतंय की आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. हो, काहीतरी नाही, तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे, ऍक्शन घ्यावी लागणार आहे, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. माया, तू माहिती दिलीस, विषय संपला. बरोबर आहे. नाही नाही नाही, अहो मॅडम, नाही, विषय संपला नाहीये, विषय सुरू झालाय. म्हणजे अहो म्हणजे या सगळ्या कामाची जबाबदारी माझ्यावर आहे ना, है ना. कारण की ते आउट हाऊस तोडायचंय, त्या लोकांना बोलवायचंय, ही सगळी अरेंजमेंट करायची आहे, त्यामुळे ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं म्हणते मी. असं येतं. अहो असं नाही मॅडम, तुम्ही काहीतरी करा, नाहीतर मला काहीतरी करावं लागेल. मला धमकी देतेस तू? अहो मी तुम्हाला धमकी का देईन? का देईन? मी काय म्हणते, थोडा लॉजिकली विचार करा. म्हणजे मला असं म्हणायचंय की मी जर हे काम केलं नाही तर त्या दोघींना माझ्यावर संशय येईल, आणि जर त्या दोघींना माझ्यावर संशय आला तर मग त्या आम्हाला कुठल्याच प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व्ह करणार नाही, आणि जर मी कुठल्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व्ह नाही झाले तर मग आपल्याला पुढची माहिती मिळणार नाही ना. हे बोलते मी. नाही माया, बरोबर आहे तुझं, बरोबर बोलतेस तू. तू एक काम कर, तू आता काहीच करू नकोस. जे काय करायचं ते मी करते. तू फक्त ही जी गोष्ट आहे ना, ही 1-2 दिवस पुढे ढकल. हा, टाळ जरा, कळतंय? हा चालेल. काय जा आता. जाते. मार्जारी वेळ आली. आउट हाऊस तुटण्यापासून जर का थांबायचं असेल तर या घरात काहीतरी मोठं आणि भयानक घडलं पाहिजे. कुणीतरी मेलं पाहिजे.